श्रावण महिना, संध्याकाळचे 6:30 वाजलेले. पावसाच्या हलक्या सरी आणि दाट धुकं घेऊन कसारा घाट पूर्ण गुढतेने भरलेला होता. झाडं पावसाने निथळलेली, सर्वत्र थंडी पसरलेली होती आणि रस्त्यावर इतर कुणीही दिसत नव्हतं. आदित्य, एक छायाचित्रकार, घाटातल्या नैसर्गिक सौंदर्यासोबत काही हॉन्टेड स्पॉट शोधण्यासाठी एकटाच SUV गाडीत निघाला होता. त्याच्या हातात DSLR, ड्रोन आणि फ्लॅशलाईट होती. जसा जसा घाट खोल होत गेला तसं तसं त्याच्या मोबाईलचं नेटवर्कही गेलं. GPS वेगळे रस्ते दाखवू लागलं आणि सर्वत्र धुकं एकदम गडद झालं होतं. एका ठिकाणी गाडी थांबवून तो गाडीतून बाहेर आला. खूप जुनाट, खांबावर लटकणारा एक टपोरी पिवळा लाईट हळूहळू झपकत होता. सर्वत्र भीतीदायक वातावरण झालं होतं. त्या दिव्याच्या उजेडात क्षणभर त्याला असं वाटलं की कोणीतरी उभं आहे. एक पांढऱ्या साडीतली आकृती. पण तो झपकला आणि ती गायब झाली. पावसाच्या आवाजात मध्येच एक वेगळा आवाज मिसळला, जसा कोणीतरी मागून चपचप चालत येतोय. तो झटक्यात वळला आणि मागे फ्लॅशलाईट फिरवली, पण आजूबाजूला फक्त झाडी आणि पावसाचे थेंब होते आणि झाडामागून हललेली एखादी साडीची किनार. तो पुन्हा गाडीकडे आला आणि आतमध्ये बसला. GPS बघितलं. रस्ता आता एका अज्ञात वळणाकडे नेऊ लागला, डोंगरमाथ्याच्या जुन्या पुलाकडे. नकाशात तर हे नावच नव्हतं. तरीही जाऊन बघूयात, असं म्हणत तो त्या दिशेने चालू लागला. पुलाजवळ पोहोचताच गाडी अचानक झटके खात बंद पडली. रेडिओ स्वतःहूनच सुरू झाला आणि त्यातून एका स्त्रीचा हळुवार हसण्याचा आवाज येऊ लागला. त्याने घाबरून रेडिओ बंद केला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष बाजूच्या काचावर गेले. त्या खिडकीच्या काचावर पावसाच्या थेंबांमध्ये बोटाचा ठसा उमटलेला होता. तो अजूनच सावध झाला. इथे नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार घडतोय, असा विचार करत त्याने रिव्हर्स गिअर टाकला आणि जसा स्टीअरिंगवर हात ठेवला, मागच्या आरशात त्याला एक सावली दिसली. ती जरा जरा हालत होती, हळूहळू जवळही येत होती. त्याला दरदरून घाम फुटला होता आणि तेवढ्यात गाडीच्या समोरचे हेडलाईट्स आपोआप लागले आणि समोरचं दृश्य पाहून त्याला धडकीच भरली. समोर एक पांढऱ्या साडीतली बाई उभी होती. तिचा चेहरा पूर्णपणे सडलेला, डोळ्यांच्या जागी फक्त काळ्याभोर खोबण्या होत्या. ओले केस चेहऱ्यावर चिटकलेले होते. ती विचित्र हसत हळूहळू पुढे येऊ लागली आणि काचेसमोर येऊन थांबली. तिच्या हातात एक जुना फोटो होता. त्याने त्या फोटोकडे लक्ष केंद्रित केलं तर त्या फोटोत आदित्य घाटात उभा. पण तो फोटो त्याने कधीच काढला नव्हता. बापरे, हा फोटो हिच्याकडे कसा आला? आणि मी तर असा फोटो काढलाही नाही. मग हे कसं काय शक्य आहे? ती हळूच म्हणाली, तू पाहुणा नाहीस तर माझा बळी आहेस, आणि जोरजोरात हसायला लागली. आदित्य जोरात किंचाळला आणि त्याने जोरात ॲक्सिलेटरवर पाय दाबला. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट खोल दरीत जाऊन आदळली. सकाळी स्थानिक लोकांना तो घाटाच्या खोल दरीत पडलेला सापडला. त्याचा मृत्यू झाला होता. त्याचं पूर्ण अंग लिबलिबीत झालं होतं. घाटाच्या कोपऱ्यावरच लोकांना त्याचा कॅमेरा सापडला. त्याच्या कॅमेऱ्यात एकही फोटो नव्हता. फक्त एकच फोटो होता, तो म्हणजे झोक्यावर बसलेली ती सावली. गावकरी अजूनही सांगतात, घाटात रात्री जर झोका हलताना दिसला तर मागे बघू नका. तिचा पुढचा बळी ती अजूनही शोधते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.